पिंपरी चिंचवडमध्ये एका रात्रीत संपलं संपूर्ण कुटुंब. चिठ्ठीत लिहिलं आर्थिक अडचण, पण खरं कारण अजूनही कळेन. रात्री 2:30 वाजेपर्यंत मोबाईलवर ऍक्टिव्ह असणारी मुलगी दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये तडफडत होती. बाजूला तिचे वडील आधीच गेलेले आणि काही तासात तिची आईही त्यांच्या मागोमाग गेलेली. शरीरावर एकही जखम नाही, कुठलाही झटापटीचा पुरावा नाही, तरी घरातली तिन्ही माणसं एका रात्रीत संपली. पोलिसांच्या हातात फक्त एक चिठ्ठी, एक जळकं भांड आणि एक रिकामा डब्बा एवढंच उरलं होतं. पिंपरी चिंचवडच्या मोरवाडीत नेमकं काय घडलं? हे हत्याकांड होतं की आत्महत्या होती की अजून दुसरं काय? सविस्तर समजून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. पिंपरी चिंचवडच्या मोरवाडी भागातली ही घटना आहे. इथल्या करिश्मा ग्लोरी सोसायटीत सिरजा पल्लई, आपला नवरा विनोद आणि मुलगी पौर्णिमा यांच्यासोबत राहत होत्या. मूळचे कुटुंब केरळचं, पण गेली अनेक वर्ष ते पुण्याजवळच्या याच परिसरात स्थायिक झालं होतं. सिरजा जवळच्या एका नामांकित शाळेत शिक्षिका आणि कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होत्या. पती विनोद हे साधे व्यक्ती नव्हते. त्यांनी IIM अहमदाबाद मधून मास्टर्स केलेलं होतं आणि नोव्हेंबर 2024 पर्यंत ते एका मोठ्या कंपनीत चांगल्या पोझिशनवर काम करत होते. मुलगी पौर्णिमा चिंचवडमध्ये कम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. वरवर बघता हे एक सुरक्षित आणि यशस्वी कुटुंब वाटत होतं, पण या कुटुंबाच्या आत काहीतरी वेगळंच सुरू होतं. याची कल्पना कोणालाच नव्हती. साधारण 3 वर्षापूर्वी हे कुटुंब नेहरू नगरमध्ये स्वतःच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये राहत होतं, पण अचानक त्यांनी तो फ्लॅट विकला आणि मोलवाडीतल्या करिश्मा ग्लोरी सोसायटीत भाड्याच्या घरात राहायला सुरुवात केली. स्वतःचं घर विकून भाड्याच्या घरात जाणं हा निर्णय अनेकांना खटकणारा होता, पण त्यावेळी कोणीच याकडे सिरियसली बघितलं नाही. शनिवारी 1 ऑगस्ट रोजी सिरजा शाळेत आल्याच नाही. सहकारी शिक्षकांनी त्यांना फोन करायला सुरुवात केली, पण फोन उचलला जात नव्हता. सकाळपासून दुपार उलटून गेली तरी काहीच प्रतिसाद मिळेना. तेव्हा शाळेतल्या सहकाऱ्यांनी हा प्रकार सिरजा यांच्या नातेवाईकांना कानावर घातला. नातेवाईकांनी लगेच सिरजा, विनोद आणि पौर्णिमा या तिघांनाही फोन लावले, पण उत्तर कुणाकडूनच येत नव्हतं. संपूर्ण कुटुंबाशी असलेला संपर्कच जणू तुटला होता. शेवटी एक नातेवाईक थेट मोरवाडीतला त्यांच्या घरी पोहोचले. घराचा दरवाजा आतून बंद होता. आतून कुठलाही आवाज येत नव्हता. संशय बाळगल्यावर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि आतलं दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. घरातली तिन्ही माणसं जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. लगेच पोलिसांना कळवण्यात आलं आणि तिघांनाही तातडीने YCM हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी विनोद पिल्लई यांना उपचारापूर्वीच मृत्यू घोषित केलं. सिरजा आणि पौर्णिमा यांना मात्र ICU मध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. कुटुंबाला आशा होते की निदान या दोघी तरी वाचतील, पण रविवारी उपचारादरम्यान सिरजा आणि पौर्णिमा यांचाही मृत्यू झाला. एका रात्रीत संपूर्ण कुटुंब संपलं होतं. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे तिघांच्याही शरीरावर एकही जखम नव्हती. मारहाणीचा, झटापटीचा किंवा कुठलाही पुरावा नव्हता. त्यामुळे नेमकं काय घडलं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. संत तुकाराम नगर पोलिसांनी तपास हाती घेतला. घराची झडती घेताना पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. त्यात लिहिलं होतं, आम्ही आर्थिक अडचणीमुळे टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेत आहोत. आमच्या या निर्णयासाठी कोणालाही जबाबदार धरू नये. ही चिठ्ठी वाचून हा एक टोकाचा पाऊल उचलल्याचा प्रकार असल्याचं स्पष्ट झालं. पण घरात मारहाणीची कुठलीच खून नसताना तिघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शोधणं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान होतं. तपासात पोलिसांना घरात आणखीन 2 गोष्टी सापडल्या. एक जळालेला कोळसा असलेलं भांड आणि एक रिकामा झालेला केमिकलचा डब्बा. या 2 गोष्टी आणि ती चिठ्ठी, या 3 पुराव्याच्या आधारे पोलिसांनी कोडं उलगडायला सुरुवात केली. तपासात असं समोर आलं की मृत्यूच्या काही आठवडे आधी म्हणजे 1 जूनला विनोद पिल्लई यांनी हे केमिकल ऑनलाईन मागवलं होतं. 1 ऑगस्टच्या मध्यरात्री म्हणजे पौर्णिमा साधारण 2:30 वाजेपर्यंत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होती. त्यानंतर काही वेळातच या कुटुंबाने घरातल्या बंद खोलीत हे टोकाचं पाऊल उचललं असावं असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार बंद खोलीत ठराविक पद्धतीने हे केमिकल आणि कोळसा वापरल्यामुळे मोठ्या प्रमाणात विषारी धूर तयार झाला. या धुरामुळे खोलीतली हवा हळूहळू श्वास घेण्यायोग्य राहिली नाही आणि तिघांनाही श्वास घेण्यात अत्यंत त्रास होऊ लागला. याच कारणामुळे शरीरावर कुठली जखम न होता अवघ्या काही तासाच्या अंतराने तिघांचाही मृत्यू झाला असं तपासात स्पष्ट झालं आहे. या तपासातला सगळ्यात मोठा धक्का म्हणजे हे केमिकल विनोद पिल्लई यांनी तब्बल 2 महिने आधी 1 जूनलाच ऑनलाईन मागवलं होतं. म्हणजे हे पाऊल कुठल्या तरी रागाच्या किंवा भावनेच्या भरात उचललेलं नव्हतं, तर हे आधीपासून ठरवलेलं, नियोजित होतं. एवढ्या आधीपासून तयार करून ठेवणाऱ्या कुटुंबाने ऑगस्टमध्येच हे पाऊल का उचललं हा प्रश्न पोलिसांना अस्वस्थ करणारा आहे. शिवाय हे केमिकल सर्रास ऑनलाईन विकलं जाऊ नये
असे नियम असतानाही हे या कुटुंबांना सहज कसं मिळालं, हाही एक गंभीर प्रश्न तपासात समोर आला आहे. संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की या कुटुंबाने हे पाऊल उचलण्याआधी याबद्दलची माहिती ऑनलाईन शोधली असावी असा पोलिसांचा संशय आहे. सध्या पोलिसांच्या तपासात दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत. पहिला म्हणजे विक्रीवर बंदी असतानाही हे केमिकल या कुटुंबांना ऑनलाईन कसं मिळालं, यामुळे संबंधित विक्रेताही आता या चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे. दुसरा प्रश्न म्हणजे नेमकी आर्थिक अडचण काय होती. विनोद पिल्लाई उच्च शिक्षित होते, नोव्हेंबर 2024 पर्यंत चांगल्या कंपनीत काम करत होते आणि पत्नी सिरिजा एका नामांकित शाळेत चांगल्या पदावर कार्यरत होत्या. अशा परिस्थितीत या कुटुंबावर स्वतःचं घर विकून भाड्याच्या घरात राहण्याची आणि शेवटी जीव देण्याची वेळ का यावी याचं उत्तर अजून तपासात मिळालेलं नाही. पोलिसांनी तिघांच्याही मोबाईल फोन ताब्यात घेतले असून ते अनलॉक करण्याचं काम करत आहेत. या मोबाईलमधून बँक व्यवहार, चॅट्स आणि इतर माहिती मिळाल्यास आर्थिक अडचणीचं खरं कारण समोर येऊ शकतं. चिठ्ठीत या कुटुंबाने कोणालाही जबाबदार धरू नका असं लिहिलं असलं तरी एक सुरक्षित, स्टेबल वाटणाऱ्या कुटुंबाला हे टोकाचं पाऊल उचलण्या इतकी कुठली अडचण भेडसावत होती. बाहेर सगळं आलबेलं दिसणाऱ्या आयुष्यामागं नेमकं काय दडलेलं असतं हे कधीच कळत नाही. हेच या घटनेनं पुन्हा एकदा दाखवून दिले. तुम्हाला काय वाटतं, या कुटुंबाची नेमकी आर्थिक अडचण काय असावी? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं काय.